हॅलो मैत्रिणींनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल वुमन मोटिवेशन विथ शारदा. आज आपण बोलणार आहेत की घर सांभाळता सांभाळता स्वतःलाही घडवा. आपण सकाळी उठल्यापासून आपल्या जीवनाचं चक्र सुरू होतं. सकाळी मुलांचा टिफिन, घरातील कामं, प्रत्येकाला प्रत्येक गोष्टी हाती हाती देणं आणि पूर्ण जबाबदाऱ्या निभवणं. यातच आपला दिवस कसा जातो हे आपल्याला कळतच नाही. पण कधी कधी एकटेपणात विचार केला की वाटतं, मी तीच का? एकेकाळी माझी पण स्वप्न होती. मला पण काहीतरी करायचं होतं. पण मी आता घरकामात एवढी गुंतली की मला वेळच मिळत नाही. असा विचार मनात आला की आपल्याला वाईट वाटतं. बरेच वर्ष उलटल्यानंतर आपल्याला भीती वाटते की आता मी करू शकेल की नाही. आपला कॉन्फिडन्स कमी होतो आणि आपल्याला लो फील होतो. कालांतराने मुलं मोठी होतात, ते बाहेरच्या जगात वावरतात. नवरा बाहेरच्या जगात वावरतो, पण आपण मात्र घरीच असतो. नंतर एक वेळ अशी येते की घरचे लोक आपल्याला रिस्पॉन्स देत नाही आणि आपण फक्त घरापुरतंच मर्यादित राहतो आणि आपलं अस्तित्व गमावून बसतो. गृहिणीने घर सांभाळता सांभाळता आपलं अस्तित्व कसं घडवायचं यांच्या मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे. टिप नंबर 1, स्वतःला वेळ द्या. आपण गृहिणी घरकामात एवढं गुंतून असतो ना की आपल्याकडे सगळ्यांसाठी वेळ असतो, पण स्वतःसाठी वेळच नसतो. आपण गृहिणी सगळ्या कुटुंबाला टॉप टिप ठेवतो, पण स्वतः मात्र असंच राहतो. हे खरं आहे की मुलं झाल्यानंतर आपल्या जबाबदाऱ्या वाढतात, पण स्वतःलाही वेळ देणं तेवढंच आवश्यक आहे. टिप नंबर 2, कॉन्फिडंट राहा. पण घरात राहिल्यामुळे कॉन्फिडन्स लो होतो आणि घरातील लोक तुम्हाला पुन्हा पुन्हा डिमोटिवेट करतात की तुला हे जमणार आहे का, असं म्हणतात. पण तुम्ही डिमोटिवेट न होता स्वतःला घडवा. स्वतःला घडवलं की तुमचा कॉन्फिडन्स आपोआप वाढत जातो आणि तुम्ही मनातून खुश असता. टिप नंबर 3, संवाद. संवाद म्हणजे काय? खूप बोलणं का? नाही. संवाद म्हणजे खूप बोलणं नाही, पण आपलं मत ठामपणे मांडणे. नेमकं बोला, पण आपलं जे मत आहे ते अगदी ठामपणे मांडा. प्रथम दुसऱ्यांचं ऐकून घ्या. कसं आहे ना, दुसऱ्याचं ऐकलं तर असं होतं की दुसऱ्यांना असं वाटतं की समोरच्या व्यक्तीला माझा ऐकण्यात इंटरेस्ट आहे आणि तो पण व्यक्ती तेवढाच खुश असतो. दुसऱ्याचं ऐकून घेणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं. आणि मन शांत ठेवा. सकाळी उठल्यापासून आपल्या माइंडमध्ये घरातील कामाची यादी असते की मला काय करायचं आहे आणि मनात गोंधळ तयार होतो. असं होऊ नये म्हणून सकाळी उठून मेडिटेशन करा. नंबर 4, प्रेझेंटेबल राहा. आपण गृहिणी आहे म्हणून आपण घरात कसं पण राहायचं असं नाही. आपण घरात अगदी टॉप टिप छान आणि नीटनेटकं राहायला हवे. तुम्ही जर टॉप टिप आणि नीटनेटकं राहाल तर तुम्हाला अगदी फ्रेश वाटेल आणि तुम्ही उत्साही राहाल. जमेल तोपर्यंत घरात गाऊन घालण्यापेक्षा प्लाझो कुर्ती वेअर करा. त्यामुळे तुम्हाला अगदी कम्फर्टेबल आणि अगदी मनाला एकदम छान वाटेल. टिप नंबर 5, स्वतःला अपडेट ठेवा. स्वतःला अपडेट ठेवण्याकरिता बाहेर निघा, बाहेरच्या जगात वावरा. रोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. शाळा कॉलेज सुटलं म्हणून शिकणं थांबवू नका. मोबाईलवर फेसबुक, व्हॉट्सअप असं काही बघण्यापेक्षा काही एज्युकेशनल ॲप डाउनलोड करा. कम्प्युटर नॉलेज शिका, एडिटिंग शिका. ज्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे ते करा, पण खाली वेळ वाया घालवू नका. आपण काही ना काही शिकत असल्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी येतात आणि आपण कोणावर अवलंबून राहत नाही की आपल्याला राहावंच लागत नाही. टिप नंबर 6, स्वतःला आनंदी आणि सुखी ठेवा, खुश ठेवा. आयुष्य आहे, आयुष्यामध्ये तक्रारी, संकट असतातच, पण प्रत्येक गोष्टीची तक्रार करत बसायची नाही. त्यातून काही मार्ग काढून स्वतःला वेळ द्या आणि चेहऱ्यावर हास्य ठेवा आणि प्रत्येकाला शांतपणे उत्तर देण्याची स्वतःला सवय लावून घ्या आणि काही लोकांना इग्नोर पण करायला शिका.